आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. राज्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर तसेच कोकणातील विविध विकास कामांवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. कोकणातील सिंचन प्रकल्पांना मंजुरी, गॅस पुरवठ्याबाबतचे अपडेट आणि राजकीय प्रश्नांवर त्यांनी आपली भूमिका मांडली. सर्वात कमी सिंचन हे आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळतं. फक्त 1.5% सिंचन कोकणामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने कोकणामधील जे रखडलेले प्रकल्प आहेत, विशेषतः जलसंपदा विभागाचे जे रखडलेले प्रकल्प आहेत ते मार्गी लागले पाहिजेत. ह्याकरिता गेली अनेक वर्ष सन्माननीय रामदासभाईंनी संघर्ष केलाय. गेली अनेक वर्ष आता मागील 6 वर्ष मी आमदार म्हणून काम करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील ह्या जलसंपदाच्या प्रकल्पांना गती मिळावी किंवा त्यांच्या सुपरमा ज्या रखडलेल्या आहेत त्या मिळाव्यात ह्याकरता मी विशेष प्रयत्न करत होतो आणि या सर्वांचा पाठपुरावा करत असताना आज अतिशय आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, दोघांची मनापासून आभार मानतो. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 प्रमुख प्रकल्प, खेड तालुक्यामधील हे असलेले प्रकल्प म्हणजे पहिला म्हणजे कोयनार, जवळपास मागील 20-25 वर्ष या धरणाचं काम रखडलेलं आहे, थांबलेलं होतं. तर त्यासोबतच न्यू मांडवे हा जो प्रकल्प आहे त्याचे देखील काम 20-25 वर्ष मागील हे रखडलेलं काम होतं. दोन्हीही कामांना ही सुधारित प्रशासकीय मान्यता ही प्रदान करण्यात आलेली आहे. कोयनारकरता जवळपास 265 कोटी आणि न्यू मांडवे ह्या प्रकल्पाकरता जवळपास 195 कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे. आणि तो उंची वाढवण्याकरिता जो काही आपल्याला वाढीव निधीची आवश्यकता होती त्याकरिता आपण हा निधी घेतला आहे. त्याच्यामध्ये कालवांचा देखील समावेश आहे. तिथे विशेष म्हणजे न्यू मांडवे ह्या प्रकल्पामध्ये वीज निर्मितीसाठीचा आपण तिथे प्रस्ताव तयार करत होतो. त्याच्या डिझाईनला वेळ लागल्यामुळे आपल्या सुप्रमाला तिथे वेळ लागला. त्याची देखील त्या प्रकल्पामध्ये आपण वीज निर्मिती करणार आहोत. म्हणजे तो प्रकल्प, दोन्ही प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जेवढा निधीची आवश्यकता आहे तो संपूर्ण निधी ह्या सुप्रमध्ये आता आपल्याला मिळालेला आहे. विशेषतः ह्याच्यामधनं शेतीप्रयोगी कामं व्हावीत ह्याचा उद्देशच तो आहे. परंतु अर्थातच ज्यावेळेस ह्याचा बॅकवॉटर जेव्हा तयार होईल त्या बॅकवॉटरमुळे ज्या काही गावांचे उद्भव ह्या नदीच्या लगत असणार आहेत किंवा ह्याच्या खोऱ्याच्या लगत असणार आहेत, आपोआप त्यांना त्याचा फायदा पिण्याच्या पाण्याकरता देखील होणारच आहे. आणि शेवटी जेव्हा धरणं तयार होतात त्यावेळेला मूळ उद्देश हा शेती असतो आणि ह्या धरणाच्या पाणीसाठ्याच्या आधारे शेतीसोबत उद्योग देखील आले पाहिजेत आणि पिण्याच्या पाण्याचा साठा देखील वाढला पाहिजे. हे तिन्ही उद्देश या धरणांच्यामुळे साध्य होतील. डेलीची आपली जी डोमेस्टिकची जी रिक्वायरमेंट आहे ती जवळपास 8 ते 10 हजार सिलेंडरची ही रिक्वायरमेंट डेलीची आहे आणि सध्या डोमेस्टिकचा कुठलाही सप्लाय थांबलेला नाही. मी आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करेन, मला विनंती करेन की आपण कोणीही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही, कुठेही लाईन लावायची आवश्यकता नाही. डोमेस्टिकच्या आपल्या घरामधल्या घरगुती वापराकरिता सिलेंडरचा पूर्णपणे पुरवठा हा नियमितपणे होतोय. त्यामुळे तुम्हाला त्याचे कुठलेही शॉर्टेज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही. गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजारावर कडक कारवाई करण्यात येणार असून या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. आवश्यक सेवांमध्ये विशेषतः रुग्णालयांना गॅस सिलेंडरचा पुरवठा प्राधान्याने केला जाईल. संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना कोणत्याही राज्याशी दुजाभाव केलेला नाही असे कदम यांनी स्पष्ट केले. राऊत हे नेहमीच टीका करत आले आहेत अशी टिप्पणीही त्यांनी केली. अन्न व औषध प्रशासन विभागात लवकरच फूड सेफ्टी ऑफिसरची भरती करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कोकणातील 5ही जिल्ह्यांमध्ये नवीन साकव लहान पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. मंडणगड तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान दिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो असे कदम म्हणाले. या निर्णयामुळे मंडणगड तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये समन्वय असल्याचे कदम यांनी सांगितले. अजित पवार यांच्या जाण्यानंतर या पोटनिवडणुकीबाबत तिन्ही नेते लवकरच एकत्रित निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.